तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज एक तुम्हाला ॲडवाईस द्यायची आहे. तर मागील 1 वर्षापासून मी इंस्टाग्रामवरती सपोज रील्स आणि शॉर्ट्स असा कंटेंट बनवतो आहे. तर इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, हे असे सोशल मीडिया ॲप्स आहेत ना, एकदम डिस्ट्रॅक्टिव्ह. म्हणजे एक ॲडिक्शन आहे ते. तुम्ही बघा, एक रील बघितली ना की तुम्हाला नेक्स्ट कधी अर्धा तास, 1 तास, 1.5 तास चालला ते माहीत नाही पडत आहे ना. तर दॅट इज कॉल्ड ॲडिक्शन. जे गोष्ट तुम्ही ना एक वेळा केली तर तुम्हाला ते रिपिटेशनमध्ये करायला पाहिजे. आणि जर तुम्ही 1-1.5 तास ते कंझ्युम केलं, 2 तास कधी जातात माहीत पण नाही पडत तुमच्या 24 घंट्यामधून. आणि त्याच्यानंतर तुमचा माइंड एवढा स्लीप मोडमध्ये चालला जाते ना की मग तुमच्यात एवढी ॲक्टिवनेस नाही राहत, एनर्जी नाही राहत तुमच्या ब्रेनमध्ये की काही प्रोडक्टिव्ह काम करायला, जसं अभ्यास वगैरे काही, मग मन नाही लागत. ठीक आहे. आणि तुमच्या माइंडमध्ये तेच रील्सचं ते हे होत राहते, फ्लो होत राहते. तर दॅट इज द बिगेस्ट ॲडिक्शन इन टुडेज इरा, मी तुम्हाला सांगतो. आणि इंस्टाग्राम काय सेल करते, इंस्टाग्राम, फेसबुक, बेसिकली लस्ट. सेकंड इज ग्रीड. बस काय त्याच्यात ते डान्स करतात, ते आपण बघतो, एकामेकाला पाठवतो, शेअर करतो, फॉरवर्ड करतो ग्रुप्सवर, आणि पैसा दाखवतात, मोटिवेशन, ये आप ऐसा कर सकते. बस मग त्याच्यानंतर तो अजून अर्धा घंटा रील बघत राहतो. त्यांना काही नाही होत भाई, त्यांना लाईफ बदलतच नाही कोणाची. सिरियसली लाईफ चेंज होत नाही त्यांना. जर तुम्ही स्वतःवर मेहनत नाही कराल, जर तुम्ही शांततेनं स्वतःवर विचार नाही करेल, तर कशी काय लाईफ बदलेल? रील स्क्रोल करून, मोटिवेशनल कोट बघून की अरे वा ऐसा करने से ऐसा होगा, नाही भाई, तशी लाईफ चेंज नाही होणार. तर माझं तर पर्सनल ओपिनियन तुम्हाला आहे की इंस्टाग्राम, फेसबुक काय असेल तर ते डिलीट करा. यूट्यूबवरतून लॉंग कंटेंट कंझ्युम करत जा. यूट्यूब हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे कंटेंट कंझ्युम करायसाठी. तुम्हाला चांगल्यातला चांगला कंटेंट भेटून जातो इथं. ठीक आहे. आणि याच्यात तुम्हाला जास्त, आता तुम्ही कधी कधी शॉर्ट्स पण बघत असाल ना, तर जास्त तुम्हाला लस्टी शॉर्ट नाही आहेत. ठीक आहे, आहेत असं नाही मानणं, पण आहेत. पण इंस्टाग्राम आणि फेसबुक हे बेसिकली टोटली तुम्हाला सांगतो लस्ट, ग्रीड याच्यावरच काम करते. ठीक आहे. त्याच्यावर तुमचा ग्रोथ होऊच नाही शकत. एकदम डिस्ट्रॅक्टेड राहाल तुम्ही ते स्क्रोलिंग आणि त्यांनी, आणि प्रेझेंट मुवमेंटमध्ये जगूच नाही शकाल. कार्पेडियम, विराट कोहलीचं तुम्हाला बायोमध्ये माहीत असेल ना, त्याच्यामध्ये लिहिलं आहे कार्पेडियम, लिव्ह इन प्रेझेंट मुवमेंट. जर तुमचा माइंड एकदम रिलॅक्स नसेल तर तुम्ही प्रेझेंट मुवमेंटला एन्जॉय कसं करू शकाल? तर दॅट इज द लाईफ. आणि तुम्ही जेव्हा ते बंद करसाल आणि स्वतःवर काम करसाल ना, जसं तुमच्या फिजिकली काम करसाल, बॉडी बनवसाल, व्यायाम करसाल, रनिंग करसाल, जिम जासाल, एक्सेट्रा, आणि माइंडवर काम करसाल, मेडिटेशन करसाल, मंत्र मेडिटेशन करसाल, नामजप करसाल, कीर्तन करसाल, भजन करसाल, तर तुम्हाला रिअल डोपामिन भेटेल. आता तुम्ही जो कंझ्युम करताय, रील्स, मूवीज, नेटफ्लिक्स, शॉर्ट फिल्म्स, जे पण असेल ते काय फेक डोपामिन आहे. ठीक आहे. तर त्यानं तुमच्या लाईफमध्ये इथलूशी पण ग्रोथ नाही होत. कोणता पण बॉलिवूडचा पिक्चर बघा, हे बघा, ते बघा. तर मी याचं नाही म्हणत आहे, पण काही ठीक आहे, जसं काही कांतारा मी पण बघितला होता. तर ते आपल्या रिलिजनच्या रिलेटेड आहेत ना, तर ते आहे भाई, की बा ठीक आहे, एखाद्या वेळेस बघायचं तर काहीच हरकत नाही. जसं महाअवतार नरसिम्हा पण मी बघितला होता, कांतारा पण बघितला होता. पण जे ते ना आपल्या लाईफमध्ये हे होते की बा आपण जे गॉड रिलेटेड आहेत, आपल्या थोडे रिलिजनच्या रिलेटेड आहेत, तर त्याच्याबद्दल आपल्याला माहित पडते. ठीक आहे. तर ते काही हरकत नाही एखाद्या वेळेस. आणि ते पण असं रेग्युलरली कोण बघते? आपल्याजवळ वेळच, आपण एवढं बिझी असायला पाहिजे आपल्या शेड्यूलमध्ये, आपल्याजवळ वेळच नसायला पाहिजे फालतू गोष्टी कंझ्युम करायला. ठीक आहे. आपण आपल्या बॉडीवर सकाळी उठूनच पटकन जे आहे आपल्या फिजिकवर काम करायला पाहिजे, त्याच्यानंतर माइंडला रिलॅक्स करायला काम करायला पाहिजे, मेडिटेशन करायला पाहिजे, त्याच्यानंतर आपल्या कामावर भिडून जायला पाहिजे. जसं मी स्टुडंट आहे, मी सेकंड इयरमध्ये आहे, तर अभ्यासावर फोकस करायला पाहिजे, कोडिंग वगैरे हे. तर माझं सॉफ्टवेअर आय टीचं समजा सेक्टर आहे, तर माझं त्या फील्डमध्ये आहे, तर मी त्याच्यावर काम करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे बंद करसाल ना, तर तुम्ही फील करसाल तुमचा माइंड एकदम रिलॅक्स राहतोय, आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये आणखीन फोकस वाढतं आहे, तुमचं मन लागत आहे, बेसिकली मन लागत आहे तुमचं. जर तुम्ही हे फालतू कंझ्युम करता ना, रील्स आणि शॉर्ट्स, तुमचं मन नाही लागत, कोणत्याच कामात मन नाही लागत, आणि तुम्ही प्रेझेंट मुवमेंटला एन्जॉय पण नाही करू शकता. जर तुम्ही खरी लाईफला एन्जॉय करायचा तुमचा विचार असेल, आणि तुम्हाला लाईफमध्ये ग्रोथ करायची असेल स्वतःच्या, तर बेसिकली तुम्हाला सांगतो ते बंद करा. इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडिया ॲप्स पूर्ण बंद करा तुम्हाला सांगतो. आणि यूट्यूबवरती शिफ्ट व्हा, लॉंग कंटेंट कंझ्युम करत जा, स्वतःवर काम करा, बॉडी बनवा, आपण सोबत ग्रो करू, सोबत मेहनत करू.
आज तुम्हाला सांगतो, सकाळीच मी 5:30ला, मला तर लवकर उठणं आवडते, तर सकाळी 5:30ला उठलो, आपल्या कॉलेजच्या ग्राउंडवर गेलो, 2-3 किलोमीटर रनिंग केली, देशी सपाटे, दंड बैठक मारले, खतरनाक एकदम मोटिवेशन. ज्या थंडीच्या मोसममध्ये घाम गाळायचा जो एक्सपिरियन्स आहे ना भाई, एकदम रिअल डोपामिन आहे ते. दॅट इज लेवल वरची आहे भाई त्याची, सिरियसली. आणि प्रेझेंट मुमेंटला एन्जॉय करा, नामजप करा. मी जसं करतो, मंत्र मेडिटेशन करतो, हरे कृष्ण महामंत्र जपतो मी, माळ वगैरे पण आहे आपल्याजवळ, श्री राधा लिहिलेला आहे बघा. तर अशी गोष्ट आहे ते. आणि हां, भजनमध्ये भाई माइंड कधी रागेल, जेव्हा तुमचं ते फालतू कॉन्झ्युमिंग बंद असेल. आणि हे रिअल डोपामिन आहे भाई, सिरियसली हे तुमचं रिअल डोपामिन आहे. तर ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचा, जरा भावाला सपोर्ट करा, सोबत ग्रो करू, सोबत छायेंगे, सोबत मेहनत करू आपण. ठीक आहे, महाराष्ट्राला मोठं करायचं आहे आपल्याला, मराठी माणसाला मोठं करायचं आहे. ठीक आहे ना. तर ठीक आहे, मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे, जय श्रीराम.